या पाली दरवाजाच्या इथे ही जी मोकळी आपल्याला ही जी जागा दिसते इथे 100% या जागेवरती एक शिवकाळात मजबूत अशी इथं भिंत असेल, जेणेकरून तो दरवाजा सहजासहजी पाली दरवाजा कोणाला दिसणार नाहीये. आणि आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हाच आपल्याला दरवाजाचं दर्शन होतं. पाली दरवाजा जर बघितला तर प्रशस्त असा हा पाली दरवाजा आहे. आणि आपण जर बघितलं तर या दरवाजातून अगदी हत्ती सुद्धा इथे जाऊ शकतो. जय शिवराय, शुभ शिव सकाळ. आता आपण आहोत स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर. आणि राजगड आजची आपली अभ्यास मोहीम असणार आहे. आज 31 मे आहे आणि उद्या 1 जून अर्थात आपला जन्मदिवस. आणि या जन्मदिनानिमित्त आपण राजगड सिरीज घेऊन येत आहोत. आणि देव दुर्लभ हा राजगड पाहण्यासाठी खरंच भाग्य लागतं. कारण एकदा आम्ही राजगडावरती सागवानी दरवाजा या सोहळ्याला आम्ही आलो होतो, त्या कारणे आपल्याला शूट करता नाही आलं. पण आज मात्र आपण पूर्ण राजगड सिरीज 2 दिवसात आपण प्रेझेंट करणार आहोत. आणि राजगड प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, राजगड पाहायचं. आणि स्वराज्याचं एक मजबूत असं हे राजकीय केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरती, याच राजगडावरती जवळपास 26 वर्षे अधिक याच्या इथे महाराजांनी इथे घालवलेली आहेत. आणि या राजगडावरती बरेचसे ऐतिहासिक बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म, त्याच्यानंतर महाराणी सईबाई यांचं निधन आणि बरेचसे ऐतिहासिक प्रसंग याच किल्ले राजगडावरती घडला आहे. आणि जगातील अप्रतिम असा दुसरा कोणताही किल्ला असूच शकणार नाही असं ज्येष्ठ इतिहास संकलक श्री अप्पा परब यांनी त्यांच्या लिहिलेल्या कथा 2500 आणि स्थलदर्शन किल्ले राजगड या 2 पुस्तकांचा संदर्भ घेऊन पूर्ण आपला आजचा हा व्लॉग असणार आहे. आणि याचे बरेचसे पार्ट पडणार आहेत, अर्थात सिरीज तयार होणार आहे. आणि आपण आता गडाच्या पायथ्याशी आहोत. शनिवार रविवार आहे, तुडुंब आता इथं गर्दी, आपल्याला क्राऊड मोठ्या प्रमाणात आलेला दिसतोय. पण आपलं राजगड नाराज नाही करणार. धुक्याचे पूर्ण लोटच्या लोट आहे, ढगाळ वातावरण आहे पूर्ण. आणि आता आम्ही सर्व आलेले आहोत. आणि माझ्यासोबत आजची आमची टीम आहे. मी आहे रोहिदास टोंबरे. आपलं रोहिदास टोंबरे व्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि जो शूट करीत आहे तो नेहमीच आपल्या टीममध्ये असणारा सक्रिय रोशन ठोंबरे. त्यानंतर आपल्याकडे तसे पाहिले हे सगळे आपले जुने चेहरे आहेत. नेहमी तुम्हाला माहिती आहे आकाश गोडिवले, त्याच्यानंतर रोशन टोंबरे, 2 रोशन टोंबरे हे रोशन टोंबरे ठोंबरेवाडीचे. आणि सह्याद्रीचा दुर्गेश्वर संदीप जाधव. आणि ही आहे आमची दुर्गराणी. जस्ट आता आम्ही पार केलेले आहे. आणि आता आम्ही आमचं सामान सगळं पॅक बॅगमध्ये भरलेलं आहे. आणि आता आम्ही अधिक वेळ न घालवता थेट आता राजगडावरती निघू. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे तिकीट आहे हो, 5 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. इथं वन संरक्षण समिती पाल खुर्द वन विभाग यातर्फे कुठेतरी स्वच्छता होण्यासाठी ही प्रवेश शुल्क वसुली केंद्र आकारली जाते. राजगड पाली दरवाजा मार्गे ट्रेकला सुरुवात करून एक 15 ते 20 मिनटं झालेत. आत्ताच आमची पुरती दमछाक झालेली आहे. बघा पाहू शकता. पण राजगड सर करण्याचा जो अनुभव आहे तो आपलातून आहे. आणि आजचं वातावरण एवढं भन्नाट आहे
हो वर्णनी. साधारणतः आमच्या पूर्ण बॅगेमध्ये 20 ते 25 किलो वजन आहे आणि अशी बॅग आम्ही कॅरी करतो आहे. आणि ही माझीच बॅग नाही, इथे रोशन टोंबरेची बॅगसुद्धा हेवी वजनाने भरलेली आहे. त्याच्यानंतर आकाश गोडिवले असेल आणि रोशन टोंबरे असेल, प्रसाद जाधव असेल, यांच्याही पूर्ण बॅगेमध्ये जवळपास 20 ते 25 kg वजन आहे. बघा तुम्ही पाहू शकता बॅगा. आकाश हेवी कसली मोठी दिसते. आणि एवढं वजन घेऊन आपल्याला उंचावर चढायचं आणि केवळ राजगड पाहण्यासाठी. फायनली राजगडचा हा पाली दरवाजा मार्ग, पायरी मार्ग सुरू झाला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण पाली दरवाजाच्या तिथे आपण पोहोचू. फायनली आपण पाली दरवाजापाशी आलेलो आहोत आणि हा आहे पाली दरवाजा. आणि ही जी आपल्याला मोकळी जी तटबंदी दिसते त्याच्यावरती 100% शिवकाळामध्ये एखादी अवघड अशी मजबूत अशी भिंत असेल आणि त्या कारणे तो दरवाजा जसा आपण आता इथून पाहू शकतोय तसा दरवाजा आपल्याला त्या काळात तेव्हा दिसत नसेल, कारण तेव्हा ती पूर्ण ही जी मोकळी तटबंदी दिसते तिथे कदाचित पूर्ण मोठी एक मजबूत अशी भिंत असेल आणि त्या कारणे हा दरवाजा जिथून आता आपण आहोत इथून दिसत नसेल. जसं आपण पूर्ण जवळ जाऊ तेव्हाच आपल्याला पाली दरवाजाचं दर्शन आपल्याला होईल. ॲक्च्युली आम्ही उन्हाळी ट्रेक हा आमचा असणार होता, पण गेली 15 दिवस आपल्या महाराष्ट्रात पूर्ण मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळं आजचा आमचा हा जो नियोजित ट्रेक आहे तो आता पावसाळी ट्रेक झाला आहे. आपण पाहू शकता हिरवगार अशी हिरवळ इथे आलेली आहे आणि ही आपल्याला इथे पुढे आपल्याला पाली दरवाजा दिसतोय आणि या पाली दरवाजाच्या इथे ही जी मोकळी आपल्याला ही जी जागा दिसते इथे 100% या जागेवरती एक शिवकाळात मजबूत अशी इथं भिंत असेल, जेणेकरून तो दरवाजा सहजासहजी पाली दरवाजा कोणाला दिसणार नाहीये. आणि आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हाच आपल्याला दरवाजाचं दर्शन होतं. 100% ही जी तटबंदी असेल एक मजबूत, तटबंदीचे अवशेष खाली आहेत, तिथे मजबूत एक भिंत असेल. आता आपण थेट पाली दरवाजाच्या तिथे जाऊ. चला मग. आपण पाली दरवाजाच्या इथे आलेला आहोत. पाली दरवाजा जर बघितला तर प्रशस्त असा हा पाली दरवाजा आहे आणि आपण जर बघितलं तर या दरवाजातून अगदी हत्ती सुद्धा इथे जाऊ शकतो. प्रशस्त असा हा दरवाजा आहे. संदीप पुढे येत राहा आणि म्हणजे अगदी पूर्ण एखादा हत्ती जरी अंबाडी स्वार जरी हत्ती जरी आला आणि तो पूर्ण याच्यातून पास होऊ शकतो असा हा पाली दरवाजा इथं. आणि राजगड किल्ल्यावर येण्यासाठी टोटल 3 मार्ग आहेत. एक पाली दरवाजा, एक गुंजवणे दरवाजा आणि दुसरा वाजेकर मार्ग आहे. आजची आपल्या अभ्यास मोहिमेत पाली दरवाजा मार्ग आहे. आणि एक पुन्हा जर बघितलं तर दरवाजाची रचना जर बघितली आपण त्याच्यामध्ये आपल्याला टोटली असे हे खेळयुक्त असा हे दरवाजा आहे आणि ह्याचं जे बांधकाम आहे हे दगडी चिरे जे आहेत ते एवढे मजबूत आहेत, एवढे अभेद्य आहेत. आणि या दरवाजाची रचना जर बघितली तर आपल्याला राजगड किल्ल्याचं जे मजबूत बांधकाम आहे ते कशा प्रकारे आहे ते अजून ते सर्व शाबूत आहे. आणि राजगडच्या आपल्या पाली दरवाजा मार्ग आणि राजगडला येण्यासाठी पाली दरवाजा मार्ग अत्यंत सोयीस्कर आहे. आणि म्हणून आपल्याला पद्मावती प्रवेश करणार तो पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. या मग. तोफा वगैरे टाकण्यासाठी यांचा याचा वापर केला गेला असावा. आणि प्रशस्त असा इथून पायरी मार्ग आपल्याला इथून सुरू होते.
थेट आपल्याला आता राजगडाची पूर्ण आपण ही सिरीज घेऊन येतोय आणि ह्या सिरीजचा आजची ही पहिला पार्ट आपण आता इथे प्रेझेंट करतोय. पद्मावती माची हा पूर्ण परिसर आणि त्याच्या आसपास असलेले जे काही अवशेष असतील ते सर्व आपल्याला प्रेझेंट करायचे त्या पहिल्या पार्टमध्ये. जर आपण बघितलं इथं तटबंदीला आजूबाजूला तर इथं पूर्ण जंग्या वगैरे आपली दाखवलेल्या वापर किंवा काही म्हणजे असेल त्याच्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण तुम्हाला वापर केला गेला जायचा. ही अशी तटबंदी आणि हा असा पायरी मार्ग.